नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, काय संपूर्ण बातमी बघू शकता। कांद्याच्या भावात साहजिकच आहे वाढ होऊ शकते। मागणीच्या तुलनेने जर पुरवठा कमी झाला तर भावात ही वाढ होत असते आणि मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावात ही घसरण साहजिकच आहे होत असते। ही वस्तुस्थिती आहे, ही सूत्र आपल्याला माहितीच आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कंपनी देवळा, कळवण, बागलाण या 3 तालुक्यातील 84 शेतकऱ्यांची भरपाई दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे। मात्र नुकसानीचे पंचनामे 128 शेतकऱ्यांचा झाला आहे। त्यातही मदत घोषित केलेल्यात सिन्नर, नेपाळ आणि येवला तालुक्यातील एकही शेतकरी नाही। येथेही तणनाशकाच्या फवारणीचे कांद्याचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांनाही मदत मिळावी अशी मागणी शेतकरी बांधवांची आहे। फक्त आणि फक्त 128 शेतकऱ्यांनाच या ठिकाणी ही मदत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं सुद्धा आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी या कंपनीच्या फवारणीमुळे नुकसान झाले आहे, त्यांना सुद्धा मदत मिळावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी बांधव करत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या या देवळा तालुक्यातील सर्वाधिक 52 शेतकऱ्यांचा 40 लाखाची मदत मिळाली आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब आणि कमेंट करायला सांगा। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब आणि कमेंट करायला सांगा। तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ अशा माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। सबस्क्राइब नक्कीच करा आणि कमेंट करायला सांगा। धन्यवाद।